मी शीतल, 58 वर्षाची एक सरकारी शिक्षिका आहे. आज नेहमीप्रमाणे मी शाळेतून घरी जाण्यासाठी बसमध्ये चढत होती. घरापासून शाळेचे अंतर सुमारे 40 किलोमीटर आहे. गेल्या 25 वर्षापासून मी या शाळेत कार्यरत आहे. घरापासून शाळेत आणि शाळेपासून घरी 1.5 तास बसचा प्रवास माझ्या मनात रुजला आहे. मी एक वरिष्ठ शिक्षिका आहे आणि मुख्याध्यापिका देखील आहे. माझा पगार महिन्याला सुमारे 1.5 लाख रुपये आहे. पण हे सर्व असूनही माझ्या आयुष्यात कोणतेही ढोंग नाही. साधेपणा हेच माझे वैशिष्ट्य राहिले आहे. कदाचित मी कधीही स्वतःसाठी काही मागायला शिकले नाही. आज स्टाफरूममध्ये जेवणाच्या वेळी रेवा मला हसत म्हणाली, मॅडम, तुमच्या नाकातील चमकी कुठे गेली? मी गेल्या आठवड्यापासून पाहत आहे. तुमच्या नाकात काहीच दिसत नाही. तुम्ही खूप कमवता. किमान तुमच्या आवडीची एक चमकी तरी खरेदी करा. रेवा माझ्या शाळेतील एक तरुण शिक्षिका, वय 30 वर्ष असेल. तिचे गेल्या वर्षीच लग्न झाले आणि ती खूप आनंदी आणि उत्साही मुलगी होती. तिचे बोलणे ऐकून मी हसले आणि म्हणाले, मी माझ्या पतीला सांगितले आहे, ते आणून देतील मला. हे ऐकून रेवाला आश्चर्य वाटले. मॅडम, तुम्ही प्रत्येक गोष्टीसाठी तुमच्या पतीवर अवलंबून का आहात? तुम्ही स्वतः कमवता. तुम्ही तुमच्या आवडीची मुरणी खरेदी करू शकत नाही का? मी गप्प बसले, कारण ती खरं सांगत होती. मी कमावलं, पण माझ्या पैशावर माझा अधिकार नव्हता. मी माझ्या आवडीची साडीही खरेदी करू शकत नाही. आज तिचे शब्द माझ्या मनाला खूप भावले. खरे सांगायचे तर मला बऱ्याच दिवसापासून एक छोटी नाकातली मुरणी हवी होती. मी महेशला अनेकदा याबद्दल सांगितले आहे, पण त्याने नेहमीच नकार दिला. माझे पती महेश हे 60 वर्षाचे कणखर माणूस आहेत. त्यांच्यापुढे माझे काही चालत नाही. ते व्यवसायाने वकील आहेत आणि माझ्यापेक्षा कमी कमवतात. पण त्यांचे वर्चस्व इतके प्रबळ आहे की मी त्यांच्या एका शब्दालाही नकार देऊ शकत नाही. आमच्या लग्नाला 35 वर्ष झाली आहेत, पण त्यांच्यासाठी मी फक्त घरकाम करून पैसे कमावणारी स्त्री आहे. त्याच्या दृष्टीने मला कोणत्या इच्छा आहेत ना मी कमवलेल्या पैशावर माझा कोणताही अधिकार आहे. त्याच्या मते त्यांनी मला काम करून दिले, ही गोष्ट खूप मोठी आहे. त्यांचे उपकार आहेत माझ्यावर. मला नेहमीच सांगितले जायचे की मी फक्त घरकाम आणि मुलांचे संगोपन करण्यासाठी आहे आणि जर मला बाहेर जाऊन या सर्वापेक्षा जास्त करण्याची परवानगी मिळाली असती तर मला इतर महिलांपेक्षा खूप जास्त स्वातंत्र्य मिळाले असते. पण सत्य अगदी उलट होते. माझ्यावर दुहेरी जबाबदारीचे ओझे होते. माझे संपूर्ण आयुष्य मी घरापासून ते बाहेरपर्यंत सर्व काही सांभाळत होते. माझा दिवस दररोज सकाळी ठीक 4 वाजता सुरू व्हायचा. मला पुरेशी झोप मिळत नव्हती, पण मला लवकर उठावे लागायचे. सर्वात आधी चहा, नंतर नाश्ता, नंतर जेवण, देवपूजा. त्यानंतर मी पटकन तयार होऊन शाळेत वेळेवर जायचे. मी संपूर्ण दिवस शाळेत मुलांना शिकवण्यात, उभे राहून व्याख्यान देण्यातच घालवायचे. आवाजामुळे डोकेदुखी सहन करत राहायचे. शाळेतून परत आल्यावरही मला आराम मिळत नव्हता. घरी येताच मी माझे हातपाय धुवून स्वयंपाकघरात जायचे. सर्वांसाठी गरम पोळ्या भाजून त्यांना वाढून त्यांना खायला घालत असे. जेव्हा सर्वजण जेवण करून झाल्यानंतर मी स्वतः 2 घास खायला घ्यायचे. या सगळ्यात मी स्वतःवर किती अन्याय करत आहे हे मला कधीच कळले नाही. आज 58व्या वर्षी माझे शरीर कमकुवत होत आहे. मला मायग्रेनचा त्रास आहे. माझे गुडघे दुखतात. माझ्या पायांमध्ये अशक्तपणा आला. माझी पाठदुखी तर कायमचीच झाली. त्याचप्रमाणे मला दररोज बसून प्रवास करावा लागतो. बसमधून उतरणे, नंतर ऑटो पकडणे. या धकाधकीच्या प्रवासात माझ्या शरीरातील प्रत्येक हाड तुटल्यासारखे वाटते. तरीही मी दररोज त्याच तीव्रतेने शाळेत जाते आणि दर महिन्याच्या पहिल्या दिवशी माझा नवरा माझा संपूर्ण पगार घेतो. आज जेव्हा मी गेल्या 4-5 वर्षापासून शाळेत काम करणाऱ्या महिलांना पाहते तेव्हा मला धक्का बसतो. जेव्हा त्या वर्षानुवर्ष नोकरी करतात तेव्हा माझ्या हृदयाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात एक वेदना निर्माण होते. त्यांच्याकडे पाहून मला वाटते की ते किती आनंदी आहेत. त्यांचे पती त्यांच्या अनुपस्थितीत घर सांभाळतात. जर त्या उशिरा आल्या तर ते त्यांच्यासाठी चहा बनवतात. ते त्यांना समजून घेतात. या महिलांचे त्यांच्या पैशावर पूर्ण नियंत्रण असते. त्या त्यांच्या पगारातून त्यांना हवे ते खरेदी करू शकतात. ती घरकामात हातभार लावते आणि स्वतःच्या इच्छा पूर्ण करते. आणि मी, माझ्यासोबत कधी असं घडलं आहे का? आज माझ्या मनात ते सर्व चाललं होतं आणि रेवाच्या शब्दांनी जुन्या जखमा पुन्हा जागा केल्या. माझ्या मनात खोलवर दडलेल्या त्या सर्व इच्छा ज्या मी वर्षांपूर्वी शांत केल्या होत्या, आज अचानक जाग्या झाल्या. मी उठले. बसमधून उतरताना माझ्या मनात तोच विचार येत होता,
ऑटो रिक्षा शोधत असताना अचानक मला एक सोन्याचे दुकान दिसले. माझ्या मनात विचार आला, आज मी निदान स्वतःसाठी एक मुरणी तरी खरेदी करू शकते. मी दुकानात गेले. मी अनेक डिझाईन्स पाहिल्या. मला एक साधी सुंदर मुरणी आवडली, ज्यामध्ये एक सुंदर खडा होता. त्याची किंमत ₹2000 होती. मी ती विकत घेतली आणि घातली. माझ्याकडे माझ्या भाड्यापेक्षा जास्त पैसे कधीच नव्हते, पण शाळेमुळे माझ्याकडे नेट बँकिंग सक्षम होते. मी माझ्या मोबाईल फोनने पैसे भरले. त्या क्षणी माझ्या चेहऱ्यावरचा आनंद शब्दांपलीकडचा आहे. पण मला माहीत नव्हते की मला या छोट्याशा आनंदाची किंमत किती मोजावी लागेल. ऑटो रिक्षात बसून मी घरी आले. मी 25 वर्षापासून अडथळ्यांमधून प्रवास केला आहे. माझी पाठ, माझे गुडघे सर्व काही दुखतात. 4 चाकी गाडी माझ्या स्वतःच्या पैशाने खरेदी केली होती आणि मी गेल्या वर्षीपर्यंत EMI भरत होते, पण मला त्यावर कोणताही अधिकार नव्हता. माझा नवरा ती कोर्टात घेऊन जायचा, कधी माझा मुलगा कामावर घेऊन जायचा. मला ती घेण्याचा कोणताही अधिकार नव्हता. जरी मी गाडीसाठी ड्रायव्हर ठेवू शकत होते, पण माझ्या पैशांवर माझा अधिकारच नव्हता. ऑटो रिक्षाचा खडखडाट आवाज आला आणि मी घरी पोहोचले. मी रिक्षावाल्याला पैसे दिले. गेटकडे गेले. गेट उघडताच मी माझ्या सुनेला सांगायचे ठरवले की मला 1 कप गरम चहा बनव. माझं खूप डोकं दुखत आहे. पण मी दारातून आत पाऊल ठेवताच मला एक मोठा आवाज ऐकू आला. पैसे उधळून आलीस? हे ऐकून मला धक्काच बसला. मग मला आठवलं की महेशचा नंबरही माझ्या खात्याला जोडला आहे. त्याला प्रत्येक व्यवहाराची माहिती आहे. तेवढ्यात मला आणखी एक आवाज ऐकू आला. तू ते ₹2000 कुठे खर्च केले? मी घाबरले. महेश सोफ्यावर रागाने बसले होते. माझी सून तिथेच उभी होती. तिच्या चेहऱ्यावर एक वाईट हास्य होते. माझा मुलगाही तिथेच होता. तो असा दिसत होता जणू काही मी गंभीर गुन्हा केला आहे. मी तुला काहीतरी विचारतोय. शाळेत नेट बँकिंग सुरू झाले आहे, म्हणून आता तू मनमानी करायला लागली आहेस? मी घाबरून म्हणाले. माझे नाक एका आठवड्यापासून रिकामे होते. शाळेतील शिक्षिका मला विचारत होत्या, म्हणून मी ₹2000 मुरणी विकत घेतली. तेव्हा सून लगेच म्हणाली, आता या वयात नवीन छंद? बघा बाबा, यात सोने कुठे दिसत आहे का? तुम्हाला त्या लोकांनी फसवले आहे. महेश आणखीनच संतापला. जर तुला पैशांचा व्यवहार समजत नसेल तर तुझी बुद्धी वापरू नकोस. फक्त शाळेत जा आणि घरी ये. ही मुरणी काढ आणि मला पावती दे. मी स्वतः ती परत करेन. आणि मी तुला सांगितले होते की मी घेईन. तू काही दिवस थांबू शकत नव्हतीस का? माझ्या डोळ्यात अश्रू आले. मी शांतपणे मुरणी काढली, एका बॉक्समध्ये ठेवली आणि पावतीसह त्यांना दिली. खोलीत परतल्यावर मला रडू कोसळले. पण खरं सांगायचं तर हे माझ्यासाठी नवीन नव्हतं. 25 वर्षात मी स्वतःसाठी एकही वस्तू खरेदी केली नव्हती. पण महेशचा एकट्याचा पैशावर अधिकार होता. मी विचार करत राहिले. लोक मला स्वावलंबी म्हणतात. एक स्त्री काहीही करू शकते, पण मी आयुष्यभर घर आणि शाळा यांच्यात अडकले आहे. मी फक्त एक कमाईचे यंत्र आहे. मला माझ्या सुनेला चहा मागण्याचीही इच्छा झाली नाही. मी स्वयंपाकघरात गेले, चहा बनवला आणि माझ्या खोलीत बसले. आणि तिथे बसता बसता माझ्या आयुष्यातील मागील वर्ष माझ्या डोळ्यांसमोर तरळली. सुमारे 35 वर्षापूर्वी मी या घरात सून म्हणून आले होते. आईवडिलांनी मोठे घर पाहिले, देखणा मुलगा, एकुलता एक, पेशाने वकील. सर्व काही परिपूर्ण वाटत होतं. मलाही तसेच वाटले. 4 लोकांचे घर आहे, तिथे काम किती असणार? पण लग्नाआधीच सत्य समोर येऊ लागले. टिळक समारंभाच्या दिवशी माझ्या सासूबाईंनी हुंड्यावरून गोंधळ घातला. सोन्याच्या ब्रेसलेटची चर्चा होती. माझ्या वडिलांनी सर्व व्यवस्था केली, पण ती एकमेव गोष्ट होती जी घेतली नाही. माझ्या वडिलांनी सगळ्यांसमोर माझ्या सासूबाईंच्या पाया पडून एक वचन दिले की लग्नाच्या आधी ब्रेसलेट देईन. समाजात हे सामान्य होते. मुलीचा सन्मान आणि तिचे कल्याण हे सर्वात महत्त्वाचे होते. मुलीला किंवा तिच्या कुटुंबाला कोणताही स्वाभिमान नव्हता. कसे तरी माझ्या वडिलांनी लग्न होईपर्यंत लोकांकडून पैसे उधार घेऊन ब्रेसलेटची व्यवस्था केली. लग्नानंतर जेव्हा मी माझ्या सासरच्या घरी पोहोचले, तेव्हा माझ्या सासूबाईंनी मला माझे सर्व दागिने काढायला लावले. तुला ते कसे सांभाळायचे हे माहीत नाही, ते सर्व मला दे. मी शांतपणे सर्व दिले. लग्नात मिळालेले पैसेही दिले. महेश देखणा होता, पण स्वभावाने तितकाच कटू होता. त्याने मला कधीही माणूस मानले नाही. मी सकाळपासून रात्रीपर्यंत काम केले, तरीही मी निरुपयोगी होते. लग्नानंतर मी काही महिन्यांसाठी माझ्या आईवडिलांच्या घरी आले होते. त्या काळात लग्नानंतर मुलींना काही काळ त्यांच्या आईवडिलांच्या घरी राहणे सामान्य होते.
त्याच सुमारास केंद्रीय विद्यालय इंटर कॉलेजमध्ये व्याख्यात त्याची जागा रिकामी झाली होती. मी इतिहास आणि हिंदी साहित्यात डबल MA केले होते, म्हणून मी त्या पदासाठी पूर्णपणे पात्र होते. मी कोणत्याही मोठ्या अपेक्षा न ठेवता सहजच फॉर्म भरला. काही महिन्यानंतर जेव्हा मी माझ्या सासरच्या घरी गेले तेव्हा एके दिवशी एक लिफाफा आला. तो केंद्रीय विद्यालय इंटर कॉलेजसाठी माझं जॉईनिंग लेटर होतं. ते वाचल्यावर माझ्या आनंदाला पारावार उरला नाही. वर्षानुवर्ष केलेल्या कष्टाची जणू काही माझ्या अभ्यासाला आणि अपूर्ण स्वप्नांना एक नवीन ओळख मिळाली होती. मला खूप आनंद झाला, पण हा आनंद फार काळ टिकला नाही. माझ्या सासूबाईंना या नोकरीबद्दल कळताच त्यांनी स्पष्टपणे सांगितलं, तू हे नोकरी करणार नाही. मला धक्काच बसला. माझ्या सासूबाई स्वतः शिक्षिका होत्या. त्या एक ज्येष्ठ नागरिक होत्या आणि त्यांच्या निवृत्तीनंतरच्या पेन्शनमधून घरातील बहुतेक खर्च भागत होता. मग त्या मला इतकी चांगली नोकरी का नाकारत होत्या? त्या पुढे म्हणाल्या, जर तुला आमच्या शहरात नोकरी मिळाली असती तर मी कदाचित विचार केला असता, पण तू तुझ्या आईवडिलांच्या घराजवळील शाळेत नोकरी करणार आहेस तर ही नोकरी विसरून जा. आणि जर तू मला जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केलास तर पुन्हा या घरात पाऊल ठेवण्याचा विचारही करू नकोस. मी घाबरले. शेवटी आम्हा महिलांना शिकवले जाते की आमचे घर सर्वात महत्त्वाचे आहे. करिअर नेहमीच शेवटी येतो. मी शांतपणे जॉईनिंग लेटर माझ्या साडीच्या पदरामध्ये लपवले आणि ते माझ्या आईला दिले. मी एकही शब्द न बोलता निघून गेले. त्याच दिवशी मी नोकरीचा विचार मनातून काढून टाकला. मला असे वाटू लागले की माझे आयुष्य या 4 भिंतींमध्येच जाईल, माझ्या सासूच्या टोमण्याने आणि माझ्या पतीच्या कठोर शब्दांना सहन करत. काही महिन्यानंतर मी गरोदर राहिले आणि मला वाटले की कदाचित माझे आयुष्य थोडे सुधारेल. मला वाटलं होतं की मी माझ्या नवऱ्याच्या नजरेत एका नोकरी करणाऱ्या महिलेपेक्षाही अधिक चांगल्या पत्नीची भूमिका साकारू शकेन, पण ती आशाही भंगली. मी गरोदरपणाचे 9 महिने शांतपणे घालवले. मळमळ, अशक्तपणा, झोप न येण्यासारख्या रात्री मी हे सर्व एकटीने सहन केलं. महेशला माझे दुःख कधीच समजले नाही. त्याला सकाळी वेळेवर नाश्ता हवा होता. जेवण, संध्याकाळचा चहा, रात्रीचे जेवण, त्याचे स्वच्छ इस्त्री केलेले कपडे या गोष्टी महत्त्वाच्या होत्या. मी ते कसे करत होते हे मलाही माहीत नाही. माझी सासू प्रत्येक संभाषणात म्हणायची, आमच्या काळात स्त्रिया शेतात काम करतानाही त्यांना मुले होत होती. जेव्हा अजितचा जन्म झाला तेव्हा मी खरोखर विचार करत होते, कदाचित आता मला थोडे प्रेम मिळेल. पण अगदी उलट घडले. जर बाळ रडले तर ती माझी चूक. जर बाळ आजारी पडले तर तो माझा निष्काळजीपणा. बाळाला जर दूध कमी पडलं तर ती माझी चूक होती. आजच्या सुशिक्षित मुली आई होण्यास योग्य नाहीत. मी अजितला छातीशी धरून रात्रभर जागे राहायचे. सकाळी मला माझ्या सासूबाईंचा आवाज ऐकू यायचा, तू इतक्या उशिरापर्यंत का झोपतेस? घर स्वतःहून चालत नाही? हळूहळू मला समजले की मी फक्त एक मशीन आहे. मी घराची मालकीण झाली आहे ना, मला स्वतःच्या निर्णयांचा अधिकार आहे. कधीकधी कपाटाच्या कोपऱ्यात ठेवलेले ते जॉईनिंग लेटर माझ्या हाताला लागायचे. मी त्याला स्पर्श करायचे, जणू काही एक मृत स्वप्न अजूनही श्वास घेत आहे. जेव्हा अजित 5 वर्षाचा झाला, अचानक एके दिवशी माझी सासू निधन पावली. ती रात्रीची झोपली, ती पुन्हा कधी उठलीच नाही. त्यानंतर आमच्या घराची अवस्था वाईट झाली. घरातील खर्चाचा एक मोठा भाग त्यांच्या पेन्शनमधून भागत होता. महेशचा कायदा व्यवसाय आम्हाला सन्मानीय आणि सुरक्षित जीवन जगण्यासाठी पुरेसा चांगला नव्हता. माझ्याकडे पदवी आणि पात्रता होती, पण माझ्याकडे नोकरी नव्हती. हे पूर्णपणे महेशच्या इच्छेवर अवलंबून होते. 6 महिने अशाच प्रकारे त्रास आणि तणावात गेले. एके दिवशी थोडे धाडस करून मी महेशला म्हटले, ऐका ना, घरची आर्थिक परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. जर तुम्हाला हवे असेल तर सरकारी प्राथमिक शाळेतील शिक्षकांची जागा रिक्त आहे. मी जर फॉर्म भरला तर कदाचित मला नोकरी मिळेल. घरची परिस्थिती थोडी सुधारू शकेल. महेश फारसा उत्सुक नव्हता, पण परिस्थिती लक्षात घेता त्यांनी अनिच्छेने होकार दिला. त्याला आशा नव्हती की मला नोकरी मिळेल. खरे सांगायचे तर मलाही खात्री नव्हती. मी पुस्तकाला हात लावून अनेक वर्ष झाली होती, पण मी ज्या संस्थांमध्ये गेली तिथे मी नेहमीच चांगले गुण मिळवले. कदाचित तेच माझे बलस्थान बनले आणि नेमके तेच घडले. माझी निवड झाली. सुमारे 3 महिन्यांनंतर माझे जॉईनिंग लेटर आले. मला प्राथमिक शाळेतील शिक्षक म्हणून नियुक्ती मिळाली. माझ्या आनंदाला पारावार उरला नाही. मला असे वाटले की माझे आयुष्य संपले आहे. मी कुटुंबाला आर्थिक मदत करेन आणि कदाचित मलाही महेशसारखाच आदर मिळेल. पण जॉईनिंग लेटर पाहून महेशला फारसा आनंद झाला नाही.
त्याच्या चेहऱ्यावरील भाव स्पष्टपणे सांगत होते. आनंद व्यक्त करण्याऐवजी त्याने मला धमकी दिली. एक गोष्ट लक्षात ठेव, ही नोकरी तुला फक्त या कुटुंबाला आधार देण्यास मदत करेल. तुला तुझ्या मनाप्रमाणे तुझे आयुष्य जगता येणार नाही. तुझ्या मर्यादा लक्षात ठेव. तुझे आयुष्य फक्त शाळा आणि घरापुरते मर्यादित असेल. त्या पलीकडे जाण्याचे धाडसही करू नकोस. मला भीती वाटत होती, पण तरीही मला काम करण्याची संधी मिळाली याचा आनंद होता. किमान माझ्या हातात 4 पैसे येतील या आशेने. मी लवकरच जॉईन झाले. शाळा घरापासून सुमारे 40 किलोमीटर अंतरावर होती. महेशने स्पष्टपणे सांगितले, तुला दररोज 40 किलोमीटर प्रवास करावा लागेल आणि हो, तुला घरातील सर्व कामे करावी लागतील. तुझ्या अनुपस्थितीत मी स्वयंपाक करेन, मुलांचे जेवण बनवेन किंवा कपडे धुईन असे समजू नको. तुला सगळं करायचं आहे. आणि शाळेतून आल्यानंतरही मी विचार केला, हळूहळू सगळं ठीक होईल. आणि मी आयुष्याच्या धावपळीत व्यस्त झाले. दररोज सकाळी 4 वाजता उठायचे, सर्वांसाठी नाश्ता बनवायचे, मुलांसाठी दुपारचे जेवण बनवायचे, महेशसाठी सूप किंवा काहीतरी पौष्टिक बनवून ठेवायचे, माझ्या सासऱ्यांसाठी त्यांच्या वयानुसार जेवण बनवायचे आणि ते त्यांच्या टेबलावर वाढायचे. पहाटे 4 ते सकाळी 7पर्यंत मी एका मशीनसारखे काम करायचे. सकाळी 7 वाजता बस पकडायचे, मग शाळेत मुलांना दिवसभर शिकवायचे, मग संध्याकाळी पुन्हा बस आणि घरी परतल्यावर सगळ्यांसाठी गरमागरम पोळ्या सर्वांना खायला घालायची आणि शेवटी स्वतः जेवायचे. संध्याकाळी 4-5 वाजेपर्यंत मी पूर्णपणे थकलेली असायची, पण माझा थकवा समजून घेणारे कोणीही नव्हते. माझा एकटेपणा जाणवणारे कोणी नव्हते. कधीकधी रात्री उशिरापर्यंत मी महेशशी भांडायचे. तो मला अनेकदा नोकरी सोडायला सांगायचा. त्याचे मित्र कुजबुजायचे, वहिनी तुझ्यापेक्षा जास्त कमवते, ती तुझ्या हातून निसटेल. आणि महेश त्याचा सगळा राग माझ्यावर काढायचा. तो विसरायचा की घराचा बहुतांश खर्च या नोकरीच्या पगारातून भागत आहे. या संघर्षात 25 वर्ष गेली, पण माझी परिस्थिती तशीच आहे. महेशने माझा पहिला पगार लगेच घेतला. मला दररोज बस भाड्यासाठी फक्त 20 रुपये मिळत होते आणि ते 20 वरून 100 रुपये झाले आहेत. जर मला कधी भूक लागली किंवा काही खरेदी करायची असेल तर माझ्याकडे 1 रुपया देखील जास्त नसायचा. प्रत्येक छोट्या गोष्टीसाठी मी अजूनही महेशवर अवलंबून आहे. तो मला जे आणतो ते मी घालते, त्याला जे आवडते ते मी ठेवते. 25 वर्षात पहिल्यांदाच मी माझ्या स्वतःच्या इच्छेने एक नाकातली मुरणी विकत घेतली होती आणि त्यासाठी मला इतका अपमान सहन करावा लागला. माझ्या मनात फक्त एकच प्रश्न घुमत राहिला, 1.5 लाख रुपये कमावणारी स्त्री ही स्त्री असते का? एक महिला स्वतःसाठी 2,000 रुपयेही खर्च करू शकत नाही का? जेव्हा अजितने निधीशी लग्न केले तेव्हा मला वाटले की कदाचित कोणीतरी मला समजून घेईन. मला आशा होती की एक महिला म्हणून निधी माझ्या समस्या समजून घेईन आणि माझा आतला आवाज ऐकेल. पण हळूहळू ती देखील माझ्या पती आणि मुलांसोबत सामील झाली. लहानपणापासूनच त्याने मला फक्त एका यंत्रासारखे काम करताना पाहिले होते. त्याने मला भावना असलेला माणूस म्हणून कधीच पाहिलं नाही. त्याच्यासाठी मी फक्त अशीच होते, सकाळपासून संध्याकाळपर्यंत घर चालवणारी, सर्वांना खायला करून घालणारी आणि कुटुंबाचे पालनपोषण करण्यासाठी काम करणारी. त्याला कधीच समजले नाही की मलाही भावना आहेत, माझ्या इच्छा आहेत, स्वप्न आहेत. मी फक्त जबाबदाऱ्यांसाठी जन्माला आलेली नाही. जेव्हा माझे स्वतःचे पती आणि मुलगा माझ्या भावना समजू शकत नाही, तेव्हा निधी, जी एका वेगळ्या कुटुंबातून आली होती, तिने माझ्या आशा मोडून काढल्या. तर त्यात मोठी गोष्ट काय आहे? अचानक माझे लक्ष विचलित झाले, पण त्यासोबतच माझे अंतर्मन देखील खूप काही तुटले होते. माझे हृदय आधीच तुटले होते, पण 2 दिवसापासून वेदना खूप वाढल्या. माझी औषधं संपली. 2 दिवसापासून मी महेशला सांगत होते, माझी औषधं संपली आहेत, कृपया ती आणून द्या. पण प्रत्येक वेळी तो चिडून माझ्यावर ओरडायचा, तुझे दुखणे कधीच संपत नाही. कधी तुझी पाठ, कधी तुझे गुडघे, कधी डोकेदुखी, कधी कधी मायग्रेन. तू आजारांची चालती फिरती दुकान आहेस. मी तुझ्या उपचारांना कंटाळलो आहे. माझा अर्धा मासिक पगार तुझ्या औषधांवर खर्च होतो. त्याचे शब्द माझ्या हृदयाला बाणांसारखे टोचत होते. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. आज मी माझ्या शरीरावर जो काही भार वाहून नेत आहे त्यासाठी मीच जबाबदार आहे का? माझ्या संपूर्ण आयुष्यात कोणीही मला माणूस समजले नाही. माणसाला कामासोबत विश्रांतीचीही गरज असते, पण माझ्या विश्रांतीचा विचारही कोणी केला नाही. कदाचित मी स्वतःबद्दलही कधी विचार केला नसेल. मी रात्री 1 वाजेपर्यंत, कधी 2 वाजेपर्यंत झोपत नव्हते. महेशची वाट पाहत राहायचे, जो नंतर घरी आला
की कधी भांडण किंवा कामाशी संबंधित समस्यांमुळे, सर्व टोमणेबाजी या गोष्टींमुळे आणखी उशीर होत होता. पण मला पहाटे 4 वाजता उठावेच लागत होते, जरी इतर सर्वजण सकाळी 10 वाजेपर्यंत झोपले असले तरी. म्हणूनच मी आज तुम्हाला सांगत आहे, सर्वात आधी तुमच्या शरीराची काळजी घ्या आणि तुमचे पैसे सांभाळा. तुमच्या पैशाचे तुम्ही मालक बना. ते कधीही दुसऱ्याच्या हातात पूर्णपणे देऊ नका. माझे शरीर आजाराने त्रस्त झाले होते आणि महेशला त्याची पर्वा नव्हती. तो कसा करू शकतो? प्रत्येक कागदपत्रात, प्रत्येक बँक खात्यात तोच नामांकित होता. माझ्यानंतर त्याला माझे पेन्शन मिळणार होते. जरी मला काही झाले तरी त्याला इजा होणार नाही, हे मला आज कळले होते. माझा एकमेव पश्चाताप होता की मला हे खूप आधी समजले असते तर बरे झाले असते. रात्रभर कमरेच्या वेदना होत राहिल्या. पाठदुखी इतकी तीव्र होती की प्रत्येक वळणावर माझ्या शरीरातील प्रत्येक हाड तुटल्यासारखं वाटत होतं. पण सकाळ होताच मी वेदना दाबून टाकल्या आणि नेहमीप्रमाणे शाळेसाठी तयार झाले. मी अंघोळ केली, पूजापाठ केली, नंतर स्वतःसाठी जेवण बनवलं. माझ्या सुनेच्या येण्याने मला खात्री वाटत होती की मी गेल्यानंतर कुटुंबातील इतर सदस्यांच्या खाण्यापिण्याची काळजी मला करावी लागणार नाही. ती सगळं सांभाळेल. पण ती इतक्या लवकर उठून माझ्यासाठी जेवण बनवेल अशी मी कधीच अपेक्षा केली नव्हती. म्हणून मला जे काही थोडंसं बनवायचं होतं ते मी स्वतःसाठी बनवलं. आज उभे राहणेही कठीण होते, पण कसे बसे मी घराबाहेर पडू शकले. बस स्टॉपवर पोहोचेपर्यंत माझी प्रकृती गंभीर झाली. बसमध्ये चढण्यासाठी मी माझे पायही उचलू शकत नव्हते. कंडक्टरने माझा हात धरला आणि त्यानंतरच मी चढले. संपूर्ण प्रवास पाठीच्या तीव्र दुखण्यात गेला. जसे की कंबरदुखी माझ्या अंगातून वीज वाहू लागल्यासारखी वाटत होती. मी शाळेत पोचले तेव्हा माझी सहकारी रेवा माझी चाल पाहूनच समजली. मॅडम, आज पाठ जास्त दुखत आहे असं वाटतंय, ती म्हणाली. मी नेहमीप्रमाणे बनावटी हास्य करून मान हलवली. पण सत्य हे होते की माझे दुखणे माझ्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते. मी मनात विचार करत होते की मला माहीत नाही माझ्या कुटुंबाला हे दुःख कधीच का दिसलं नाही. रेवा पुन्हा म्हणाली, मॅडम, तुम्हाला हवे असेल तर काही औषध आणू शकते का? मग मला आठवले की माझ्याकडे डॉक्टरांची जुनी स्लिप होती. मी ती काढली आणि शिपायाला दिले. पण माझ्याकडे पैसे नव्हते. मला माझ्या मोबाईल फोनवरून पैसेही द्यायचे नव्हते, कारण मग घरीही असाच गोंधळ उडाला असता. शेवटी नाईलाजाने मला माझ्या सहकाऱ्या सविताकडून पैसे उधार घ्यावे लागले. त्या माझ्यापेक्षा 5 वर्षांनी लहान होत्या. मी म्हणाले, मी उद्या परत करेन आणि तिच्याकडून 1000 रुपये उधार घेतले. रेवा आणि इतर शिक्षिका आश्चर्यचकित झाल्या. त्या म्हणाल्या, मॅडम, तुम्ही महिन्याला 1.5 लाख रुपये कमवता. तुमच्याकडे आपत्कालीन परिस्थितीसाठी 1000 रुपयेही नाहीत का? मी गप्प राहिले. मग सविता म्हणाली, मॅडमचा नवरा तिचे सर्व पैसे त्याच्याकडे ठेवतो. तिला फक्त येण्या जाण्याचेच भाडे मिळते. मी 15 वर्षापासून या शाळेत आहे आणि मी मॅडमला असेच पाहिले आहे. नवीन आलेल्या शिक्षिकांबद्दल त्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्य स्पष्ट दिसत होतं. कोणीही काहीही बोलले नाही. औषध मागवले होते. ते घेतल्यानंतर काही वेळात मला थोडा आराम वाटला. जेवणाच्या वेळी रेवा पुन्हा माझ्याकडे आली. मॅडम, आता तब्येत कशी आहे? तिने पुन्हा विचारलं. पूर्वीपेक्षा खूप बरं आहे, मी हळुवारपणे म्हणाले. रेवा समोरच्या खुर्चीवर बसली. तिने तिचा हात माझ्या खुर्चीवर ठेवला आणि म्हणाली, मॅडम, जर तुम्हाला काही हरकत नसेल तर मी काही बोलू का? सांग ना रेवा, मी म्हणाले. तिच्या आवाजात खरी काळजी होती. मॅडम, मला तुमच्याबद्दल अजिबात चांगले वाटत नाही. तुम्ही खूप वरिष्ठ आहात. तुम्ही खूप कमवता, तरीही तुम्ही स्वतःच्या पैशासाठी कोणावर तरी अवलंबून आहात. मला तुमच्या आणि तुमच्या नवऱ्याबद्दल कोणताही गैरसमज निर्माण करायचा नाही आहे, पण किमान तुमच्या पैशांवर थोडासा तरी अधिकार असू द्या. तुमच्या शरीराचा, तुमच्या इच्छांचा आदर करा. जर तुम्हाला काही खरेदी करायचे असेल किंवा औषध घ्यायचे असेल तर तुम्ही तुमचे पैसे न घाबरता वापरू शकता. हा तुमचा अधिकार आहे. तुमच्याबद्दल कोणीही विचार करणार नाही. मॅडम, तुम्हाला स्वतःबद्दल विचार करावा लागेल. जर तुम्ही दुसऱ्याने तुमच्यासाठी हे करावे अशी अपेक्षा केलीत तर ते कधीच होणार नाही. रेवाचे शब्द माझ्या हृदयाला घुसले. कोणीही माझ्याबद्दल विचार करणार नाही. मला स्वतःबद्दल विचार करावा लागेल. हे अगदी खरे आहे. ती बरोबर बोलत होती. त्या दिवशी घरी परतताना मी स्वतःशीच निश्चय केला की मी स्वतःची काळजी घेईन. माझे जेवण, माझी औषधे, माझा प्रवास. आता मी काहीही खाऊन पोट भरणार नाही.
मी माझ्या तब्येतीकडे दुर्लक्ष करणार नाही. बसमधून उतरताच मी थेट फळांच्या दुकानात गेले. मी माझे आवडते फळं विकत घेतले. खरं सांगायचं तर इतक्या वर्षात मी माझ्या जेवणाकडे लक्ष दिलंच नव्हतं. जर मी आता नाही दिलं तर माझ्याकडे वाचवण्यासाठी काहीच उरलं नसतं. मी फळ विक्रेत्याला ऑनलाईन पैसे दिले. घरी गोंधळ होईल हे माहीत होतं. मग मी ऑटो रिक्षात बसले आणि घरी निघाले. मला एक विचित्र आनंदाची भावना जाणवली. जणू काही मी पहिल्यांदाच स्वतःला ओळखले असावे. घरात पाऊल ठेवताच माझ्या अपेक्षेप्रमाणे मला महेशची गर्जना ऐकू आली. आज पुन्हा 500 रुपये वाया घालवलेत का? खर्च दररोज वाढत आहे. आता मला तुला तुझी जागा दाखवावी लागेल असे दिसत आहे. यावेळी मी गप्प बसले नाही. मी 500 रुपयांची फळे खरेदी केली. मी स्पष्टपणे म्हटले, तुला फळे खरेदी करायची काय गरज पडली? तू मला सांगायला हवं होतं आणि मी तुला आणून दिले असतं. तुम्हा बायकांना फक्त पैसे कसे वाया घालवायचे हेच माहीत आहे. त्याने तुला फळे जास्त किमतीत दिली असतील. यावेळी माझ्या आवाजात कोणतीही भीती नव्हती. जरी त्याने मला फसवलं असेल तरी तुम्हाला काय अडचण आहे? आणि मी तुम्हाला स्पष्टपणे सांगते, मी ही फळे स्वतःसाठी खरेदी केली आहेत. मला स्वतःला तंदुरुस्त राहायचं आहे. असे म्हणून मी शांतपणे माझ्या खोलीकडे निघाले. आश्चर्यचकित होऊन महेश माझ्याकडे पाहत तिथेच उभा राहिला. कदाचित त्याला मी उत्तर दिले यावर विश्वास बसत नसेल. जेवणाच्या वेळी आम्ही सर्वजण जेवणाच्या टेबलावर एकत्र बसलो होतो. मग महेशने पुन्हा टोमणे मारले. तू आजकाल जास्त हुशार झाली आहेस. तुला स्वतःवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. नाहीतर मी विसरेन की मी तुझा नवरा आहे. आज माझा संयम पूर्णपणे तुटला होता. मी कठोर आवाजात म्हणाले, तुला कधी आठवलं मी तुझी बायको आहे? माझ्या तोंडून हे शब्द निघताच अजित आणि निधी स्तब्ध झाले. त्यांनी मला अशा प्रकारे उत्तर देताना पहिल्यांदाच पाहिले होते. त्यांचे डोळे मोठे झाले आणि ते फक्त माझ्याकडे पाहत राहिले. महेशची ही तशीच अवस्था होती. मी पुढे म्हणाले, तुम्ही मला कधीच माणूस म्हणून पाहिले नाही. बायको तर सोडाच. गेल्या 35 वर्षापासून मी तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी दिवस रात्र काम करत आहे. पण कधी कोणी माझा विचार केला का? कोणी माझे दुःख समजून घेतले का? तुम्ही पाहू शकता का? माझा आवाज थरथरत होता, पण माझे शब्द स्पष्ट होते. मी नुकतेच 1-2 हजारांना मुरणी विकत घेतली आणि तुम्ही माझा खूप अपमान केला. आणि आज 500ची फळे. मी महिन्याला 1.5 लाख रुपये कमवते. तरीही मी स्वतःवर एक 500 रुपये खर्च करण्याची अवकात नाही का? महेशचा अहंकार वाढत चालला होता. तो म्हणाला, तुला जे काही हवे आहे ते तू मला सांगू शकतेस. मी इतक्या वर्षापासून तुझ्यासाठी आणत आहे सर्व वस्तू. मग तुला तुझ्या म्हातारपणात सर्व काही स्वतः करायची काय गरज आहे? मी लगेच उत्तर दिले, मला नेहमीच गरज होती. माझ्या इच्छा त्या कधी महत्त्वाच्या होत्या का? मी प्रत्येक छोट्या गोष्टीसाठी तुमच्यावर अवलंबून का राहू? मला दररोज शाळेत जाण्या येण्यासाठी तुमच्याकडे भाडे मागावे लागते आणि तुम्ही ते देण्यापूर्वी तोंड फिरवता. मी एक दीर्घ श्वास घेतला आणि स्पष्टपणे म्हणाले, आज मी एक गोष्ट स्पष्ट करू इच्छिते. आता माझ्या पैशावर माझा अधिकार असेल. मी आधी स्वतःची काळजी घेईन. मी काय खाते आणि काय पिते याकडे लक्ष देईन. आणि उद्यापासून मी बसने जाणार नाही. मी घेतलेल्या गाडीने शाळेत जाईन. अजित घाबरून म्हणाला, आई, तू स्वतः गाडी चालवशील का? तुला गाडी चालवायला येते का? मी त्याच्याकडे थोडेसे कटू हास्य करून पाहिले. मला गाडी कशी चालवायची हे माहीत नाही, पण मी ड्रायव्हर ठेवेन. ड्रायव्हर उद्या सकाळी येईन. मग मी सर्वांकडे पाहिले आणि म्हणाले, माझ्या स्वतःच्या खर्चानंतर जे काही पैसे शिल्लक राहतील ते मी कुटुंबाला देईन. आता कोणीही माझे पैसे मागितल्याशिवाय, त्यांचा हक्क सांगितल्याशिवाय वापरणार नाही. मग मी महेशकडे पाहिले आणि म्हणाले, मी बँकेच्या खात्यांचा नंबर बदलला आहे. तुमचा नंबर काढून टाकला आहे. आता तुम्हाला माझ्या कोणत्याही व्यवहाराची सूचना मिळणार नाही. महेश रागाने उभा राहिला. तू माझा नंबर बँकेतून काढून टाकण्याची हिंमत कशी केलीस? मी माझा नंबर तुमच्या खर्चावर लक्ष ठेवण्यासाठी जोडला होता. मी शांत पण ठाम आवाजात म्हणाले, हो, आता मी माझ्या इच्छेनुसार खर्च करू शकते. 25 वर्षापासून मी रानातल्या बैलासारखी राबत होते. मी स्वतःच्या मर्जीने कधी साडीही विकत घेतली नाही. आता मी करेन, कारण जर मी आता नाही घेतली तर कधी घेणार? माझे डोळे ओले होते, पण माझा आवाज जोरदार होता. मी मेले तर तुला काय फरक पडेल? माझ्या सर्व खात्यांसाठी, FDसाठी सर्व काही तूच नॉमिनी आहेस. माझ्यानंतर पेन्शनही तुलाच मिळेल. तुला काहीच नुकसान होणार नाही.
मी पुढे म्हणाले, तू नेहमीच तुझ्या खाण्यापिण्याची काळजी घेतोस. माझ्यापेक्षा 5 वर्षांनी मोठा असूनही तू पूर्णपणे निरोगी आहेस. आणि मी इतकी कमकुवत का झाले? कारण हे घर सांभाळताना मी स्वतःला विसरले. पण आता मला आठवतंय की मी माणूस आहे, देव नाही. मला माझ्या इच्छा आहेत, माझा स्वाभिमान आहे. मी स्पष्टपणे म्हणाले, जर कोणाला माझ्याशी काही अडचण असेल तर ते माझ्याशी संबंध तोडू शकतात. मला आता कोणाचीही गरज नाही. तेव्हा सगळे गप्प झाले. मी माझे जेवण अर्धवट सोडून दिले, नतमस्तक झाले आणि माझ्या खोलीत गेले. आज मला खूप हलके वाटत होते, जणू काही वर्षानुवर्ष दडलेले दुःख एकाच वेळी बाहेर पडले असावे. दुसऱ्या दिवशी सकाळी मी एका वेगळ्याच आनंदाने आणि उत्साहाने जागी झाले. मी तयारी करत असताना दाराची बेल वाजली. मी दार उघडले तेव्हा सुमारे 20-25 वर्षाचा एक तरुण तिथे उभा होता. मॅडम, मला रेवा मॅडमने पाठवले आहे तुमची गाडी चालवण्यासाठी. मी हसले आणि त्याला सोफ्यावर बसवले. चहा दिला. महेश सगळं पाहत होता. तो कठोर आवाजात म्हणाला, तुला माहीत आहे ना तू काय करत आहेस? तुला याचा पश्चाताप होईल. मी शांतपणे म्हणाले, मला माहीत आहे मी काय करत आहे. मी निघणारच होते तेव्हा महेश म्हणाला, जर तू गाडी घेऊन निघून गेलीस तर मी कोर्टात कसा जाऊ? मी उत्तर दिले, ही तुझी समस्या आहे. मी इतक्या वर्षांपासून बसमधून जात होते. आता तू ऑटोने किंवा बसने जाऊ शकतोस, किंवा तुझ्याकडे बाईकही आहे. तो चिडला. मग मी उन्हात बाईकवर धुळीत कोर्टात जाऊ का? मी त्याच्या डोळ्यात सरळ पाहत म्हणाले, मी एक महिला असून 25 वर्ष उन्हात आणि धुळीत दररोज 40 किलोमीटर प्रवास केला. मग एक पुरुष म्हणून तुम्ही 4-5 किलोमीटर सायकल का चालवू शकत नाही? मी स्पष्टपणे म्हणाले, मी माझ्या निर्णयापासून मागे हटणार नाही. जर तुम्हाला कार चालवण्यात रस असेल तर स्वतःसाठी एक खरेदी करा. ही माझी कार आहे आणि मी गाडीने शाळेत जाईन. इतक्या वर्षात पहिल्यांदाच मी इतक्या आरामात गाडीत बसून शाळेत जात होते. मी माझा स्वतःचा नाश्ता बनवला जो माझ्या शरीरासाठी योग्य होता. मी शाळेत पोचले तेव्हा सर्व शिक्षक मला पाहून आश्चर्यचकित झाले. मी हसत होते. काही शिक्षक म्हणाले, मॅडम तुम्ही रोज गाडीने येत असाल तर आम्ही तुमच्यासोबत येऊ शकतो का? पेट्रोलचे पैसे आपण वाटून घेऊ. मी होकार दिला. त्याच दिवशी मी एका फिजिओथेरपिस्टशी बोलले आणि पूर्ण महिन्यासाठी अपॉइंटमेंट बुक केली. आता मी बरी होणार होते. घरी परतल्यावर फिजिओथेरपी सुरू झाली. महेशने टोमणे मारले, हे काय नवीन नाटक आहे? मी शांतपणे म्हणाले, हे नाटक नाही आहे, उपचार आहे. माझ्या शरीरासाठी ते आवश्यक आहे. जेव्हा त्याने विचारले, याचे पैसे कोण देईन? तेव्हा मी हसून म्हणाले, मी देईन. मी तुला 10,000 रुपये दिले आहेत 1 महिन्यासाठी. महेश एकही शब्द न बोलता निघून गेला. 1 महिन्यानंतर माझ्या सर्व वेदना बऱ्याच प्रमाणात कमी झाल्या. मी योगा क्लासमध्येही सामील झाले. मला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या बरे वाटत आहे. आणि शेवटी मी तुम्हाला फक्त हे सांगू इच्छिते, जर तुम्ही इतरांना खुश करण्याच्या प्रयत्नात स्वतःवर अन्याय करत असाल तर अजूनही वेळ आहे. स्वतःची काळजी घ्या, कारण या जगात सर्वात मोठा आधार आपण स्वतः आहोत. प्रेक्षक मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कॉमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूया पुढच्या कथेसोबत.